नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या यूट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं मनापासून स्वागत आहे। आज एक नाही बघा रविवार दिवस असला का नाही कसं वशाट मशाट होतं। आणि मग आता कालवणाला पण रविवारचाच आमच्या गावचा बाजार असतो, नेमकं शनिवारपर्यंतच बघा कालवणाला तुझा पुरतं सगळ्या भाज्या। तर आता कालवणाला बी काय नाही तर मग म्हटलं चला काहीतरी बनवूया आपलं। तर मग म्हटलं तर मटण तर संध्याकाळीच होतं, रविवारचं म्हटलं की बाजारात आणल्याशिवाय तर काय संध्याकाळच्या जेवणात मटणाचा कार्यक्रम होतो। मग सकाळचं काय बनवू म्हणून का नाही म्हटलं चला आपलं साध्या सोप्या पद्धतीने का नाही चुलीवरती का नाही अंड्याची भुर्जी बनवावी। तर आता अंड्याची भुर्जी बनवण्यासाठी काय काय सामान लागतंय का नाही हे आपण बघून घेऊया। भुर्जी बनवायसाठी का नाही मी 5-6 अंडी घेतलेली आहेत आणि भुर्जी बनवायला का नाही बघा कांदा ह्यो मात्र जास्त वापरायचा म्हणून ही चांगलं मोठं का नाही मी 4 कांदे घेतलेले इथं, 2 टमाटे घेतलेली इथं आणि ताजी कोथिंबीर आणली वावरातनी उपटून धुवून बिवून घेतलेली आहे। ही कोथिंबीर घेतलेली आणि घरचा कांदा लसूण मसाला तेल आणि थोडंसं धना पावडर घेतलेली, हळद आणि मीठ सुद्धा घेतलेले। तर सगळ्यात अगोदर चूल पेटवायच्या अगोदर काय करते तो कांदा मात्र बारीक चिरून घेते पहिल्यांदा। जेवढा भुर्जीला तुम्ही कांदा घालचाल का नाही तेवढं ना भुर्जी अशी चविष्ट लागते, म्हणून आपण एका नाही कांदा चिरून पहिला टाकायचा। वारं सुटलेलं आहे आणि असं मोकळ्या वातावरणात जर असं बटाट्याचा पदार्थ करून जर खाल्लं का नाही तर एकच नंबर। 4 कांदा बघा चिरून झालेला आहे, तर आता एवढा शेवटचा राहिलेला आहे। तर ही दिसतेच 4 कांद्याचा एवढा कांदा, पण शिजून मात्र एवढाच होईल बघा। आता कांदा चिरून झालेला आहे हे बघलेला ठेवते आणि आपल्याला टमाटर चिरून घ्यायचे। टमाटर पण धुवून घेतलेलं आहे। टमाटर आपल्याला बारीक चिरून घ्यायचे, एकदम असं बारीक असं घेतलेली। पण काय होतंय ही टमाटर मोठा असल्यामुळं का नाही मी आता ही एकच टमाटर घालणार आहे, कारण लय टमाटर घातलं का नाही की मग भुर्जी आपली आंबरूस होईल, म्हणून ही एक टमाटर का नाही मी आता वापरतच नाही, आता एकच टमाटर घालते बघा। आता आपला कांदा चिरून झालाय, टमाटर चिरून झालेलं आहे, आता चूल पेटवून घेते। चांगली आपली पेटलेली, आता ह्याच्यावर ठेवते कढई। कढई आपल्याला चांगली गरम करून घ्यायची। घालायचं तेल आपल्याला कांदा भाजाय पुरतं। आता कांदा भाजून घ्यायचा आहे पहिल्यांदा। बघा कांदा चांगला भाजलाय, चांगला असा लाल रंग सुद्धा आलाय। आता ह्याच्यात आपल्याला टाकायचे टमाटर। आता ही टमाटर आपल्याला चांगलं ह्या कांद्याचं शिजवून घ्यायचे, त्यासाठी आपल्याला टाकायचे थोडंसं मीठ। म्हणजे काय होतं मिठाने पाणी सुटलं की चांगला कांदा अजून आपला रानात जायचं या त्याच्यामुळं चांगला आता आपला ह्यो कांदा भाजलेला आहे। आता ह्यो हे एका भांड्यात काढून घेते।
आता ह्याच्यात घालायचं यात आपल्याला तेल. ही अंडी फोडून झालेली आहे. मस्त अशी बघा आपल्याला अंड्याची भुर्जी करायची. नुसत्या मिठाची केली तरी का नाही एकदम भुर्जी भारी लागते. अंडे आपण तेलात सोडली का नाही चांगली अशी परतून घ्यायची. एकदम सुट्ट सुट्ट असं झालं पाहिजे. तवा भुर्जीला का नाही चांगली चव येते. आता ही तेलात अंडी फोडलेली आहेत ना ही चांगली परतून झालेली आहे. आता ह्यो कांदा भाजलेला आपण ह्याच्यात टाकायचा. चांगला ह्याचा एकजीव करून घ्यायचा. आता घरचा कांदा लसूण मसाला घेतलेला आहे तो आपल्याला टाकायचा. भुर्जी वाय चणचणीत असेल का नाही की मग खायला लय भारी लागते. 1 चमचा हळद टाकायची. आणि 1 चमचा धना पावडर टाकायची. आपण कांदा भाजताना मीठ टाकलं होतं म्हणून थोडंसं वरनिवास टाकायचं म्हणजे चवी. आणि सगळं एकजीव करून आता आपल्याला भुर्जी चांगली परतून घ्यायची. चांगली परतत आली का नाही काय होतं ही आता आपण वरणी जी घरचा कांदा लसूण मसाला टाकतो का नाही तो इगरत नाही. कारण आपण काय भुर्जी पातळ करत नसतो म्हणून का नाही चांगलं हलवून 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 घेतलं का नाही की ही सगळं इगारली जाते. एकदम मस्त अशी आपली भुर्जी तयार झालेली बघा. वास तर इतका छान सुटलाय का नाही. आता त्याच्यावरने आता ही घेतलेली कोथिंबीर आहे ना वाईट चिरून टाकते. मस्त अशी झालेली आहे. आता आमचा दाद्याला पण लय भूक लागलेली. आता तेच बघा जेवून दाखवून आमची भुर्जी कशी काय झाली का नाही ती. बस बाबा जेवायचं रानात जायचंय आम्हाला. कांदा बी
इथं कांदा बी ठेवलेला आहे. चल सुरुवात कर बाबा. बघा मंडळी, आईने केली या चुलीवरती भुर्जी. या मंडळी जेवाय. मला तर बघा लय भुका लागली. करतो सुरुवात. रानातली जी कामं चाललेली. आता उन्हाळी कामं म्हणली की काय झालंय, उन्हाळी भिजवून केलेलं आहे तिकडं पण भिजवायला जायचंय. आणि ही 1-2 कांदा वाट्याचं आहे तर हिथं सुद्धा भिजवायचंय. मग म्हणलं उरक बाबा पटापटा. आता ह्यांचं काय वडील इथं नसत्यात, बाहेर गावी आहेत. त्याच्यामुळं आता राहिलेली कामं शेतीची आता आम्हालाच करावी लागतात. त्याच्यामुळं अजून गुरांना खाया पाणी व्हायचं आणि मग तिथे पुढं रानात जायचं. एकच नंबर झालं. नादच खोळा झाली का? पोटभर जेवा. आपल्याला जायचंय दारेव. एकच नंबर. नादच खोळा. विशेष नाही तो. हॉटेलवाणी झाली आहे ना. रविवारच्या सुट्टी असल्यामुळं पोरं पिवायचं रानातल्या कामाला गावत्यात. पायचा हाताखाली गुराढोरांचं बी करतात. अन्न भिजवान म्हणले की आपण पाणी सांगितलं तर तपली ती दारी मोडते. मग आता जेवायचं, गुरांचं आवरायचं, जायचंय रानात. तर चला मंडळी, आमचा जर आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्या अंड्याची भुर्जी कशी काय झाली ना साध्या पद्धतीत ती कमेंटमध्ये कळवायला बघा अजिबात विसरायचं नाही. तर चला मग भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.